अशी मागे एवढं पुढं लांबून येत आहे ना. त्या बघ काय पडत खाली फोन केल्यानंतर आमच्याच गावाच्या एरियात जातो जातोच ना ती गेला त्यांना मध्यस्थी करायला गेला त्याला मारहाण केलं कोणता खाली मग त्याचा काय झाला तो जो व्हिडिओ झाला त्यांच्याच गावाचा सुद्धा विरोध घेतो त्यानं तो व्हिडिओ व्हायरल करून टॉर्च झाला ती म्हणत लागला की ह्यानं मला का मारलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला ते ह्यांच्या मनात बट त्या परिस्थिती अशी की केस आपला हरिजनचा त्यानं ॲट्रॉसिटी केस दाखल करायची त्यांना केस दाखल करून घेतली नाही तीव्र संतापाची लाट उसळली, काय सांग? हे फक्त मसाजोगपुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही. ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे. सगळेच लोक द्वेषानं बोलत आहेत. इतकी महाभयंकर अतिशय निर्घोण अतिशय चुकीच्या पद्धतीनं ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो ही मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना. यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? काय कारवाई झाली पाहिजे? नाही, काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे. पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलं आहे. 40 मिनटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्तेभाऊ गेलेले आहेत. म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता. इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण जर केली तर माणूस जिवंत कसा राहील? म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे. त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे, कुटुंबियांचा ठराव झाला आहे. अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही. आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहे. ॲडिशनल SP तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते SP साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे.